लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वाटप सुरू होणार आहे। आज दुपारपासून 1 वाजल्यापासून पुढे हप्त्याचं वाटप सुरू होईल। पहिला टप्पा वाटप सुरू करा, आज आदेश मिळालेला आहे। लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार, सोबतच लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये सुद्धा वाटप होणार आहे। कोणत्या योजनेअंतर्गत 1 लाख रुपये मिळणार हे सुद्धा आपण तुम्हाला इथं व्हिडिओद्वारे व्यवस्थित नीट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे 1 लाख रुपये मिळतील। सोबत लाडक्या बहिणींना अजून एक मोठं 20 लाख जे काही लाभ 20 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहेत ते सुद्धा आपण सांगणार आहोत। कोणते ते सुद्धा वेगवेगळे नवीन योजना आहेत 2 ते 3 त्या सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण इथं नवीन 2 योजना आता लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहेत। फेब्रुवारी महिन्यात या योजनांचं वितरण होणार आहे। 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 8 बँक खात्यात पैसे जमा असे मेसेज सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे। कोणते ते बँक आहेत, कोणते जिल्हे आहेत हे सगळं आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धडाकेबाज निर्णय झालेला आहे, खुशखबर आहे भरपूर लाडक्या बहिणींना। आता जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता हा देखील एकत्र येणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती आहे की जानेवारीचा हप्ता आलेला नाही, त्यामुळे त्यांना लवकरच अशा प्रकारचा मेसेज येणार आहे, ज्याच्यामध्ये बघा लाडक्या बहिणींना हा 30 तारखेचा मेसेज आहे। अशाच प्रकारचा मेसेज तुम्हाला आज सुद्धा येणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा तुम्हाला असाच मेसेज तिथं 100% पाहायला मिळणार आहे। 100% तिथं आता 1500 मिळणार का 2100 हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। व्यवस्थित डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती, कारण व्हिडिओ जे पळवत पाहणार आहे त्यांना काही समजणार नाहीये। जे व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ कृपया करून जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लाडक्या बहिणीपर्यंत माहिती पोहोचेल, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही। कारण फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत। आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माहिती दिलेली आहे, ती सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। काय म्हणाले आदिती तटकरे, कोणाला मिळणार फेब्रुवारीचा हप्ता, कोणाला मिळणार गॅस सिलेंडरचे पैसे, कोणाला मिळणार 1 लाख रुपये, आणि कोणत्या त्या 20 लाख बहिणी आहेत ज्यांना अजून 1 लाख रुपयांचं गिफ्ट हे सरकारकडून मिळणार आहे। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे। कारण काल बैठकीमध्ये मोठमोठे धडाकेबाज निर्णय हे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेले आहेत। सोबत शेतकरी मित्रांसाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी आहे। तर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना आणि लाडक्या बहिणींना पूर्णतः शेअर करा। आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सला, इंस्टाग्राम ग्रुप्स, टेलिग्राम ग्रुप सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा। तर चला सुरुवात करूया। नेमकं काय म्हणाले आहेत, काय आहे सगळे डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत ते आपण बघूया। त्यांनी बघा ट्विटरवरती ट्विट केलेलं आहे। त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना काय म्हणाले आहेत बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला। याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलीस दलात रीतसर गुन्हा देखील करण्यात आला होता। सदर बनावट अर्जदारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जर माहिती चुकीची देऊन जर फॉर्म भरला असेल तर त्या अर्जांची छाननी पाठीमागे चालू आहे, आणि त्यांची चुकीची माहिती जर दिली असेल, कुणी फसवणूक जर केली असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, असं स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या नावाखाली बोगस पुरुषांनीच फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। एवढंच काय, तर परराज्यातील जवळपास 1100 लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या परराज्यातील बांगलादेशी महिला आहेत, त्यांनी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरून 1,500 रुपये त्यांच्या नावे करून घेतलेले आहेत। असं मोठी धक्कादायक न्यूज समोर आल्यानंतर सरकार आता खडबडून जागा झालं आहे, आणि आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही। त्यासाठी व्हेरिफिकेशन सुद्धा केलं जात आहे। ती महिला महाराष्ट्राची रहिवासी आहे का, तिचं जे रेशन कार्ड आहे ते पिवळं किंवा केशरी आहे का, तिचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, तिच्याकडे 4 चाकी आहे का, या सगळ्यांची चौकशी करूनच यादी तयार केली जात आहे। आणि ती इतर कुठल्या योजनेचा लाभ तर घेत नाही ना, जसं की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ हा आता मिळणार आहे। तर लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे या गोष्टी ह्या झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून वाटप सुरू केलेला आहे। आज 1 वाजल्यापासून पुढं हे बटन दाबलं गेलेलं आहे, सही झालेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 2100 मिळणार का हे मी तुम्हाला सांगतोय। बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज मेसेज येणार आहे, मोबाईलवरती मेसेज येणार आहे। कशा प्रकारचा मेसेज असणार आहे मी तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवलेला आहे। तर
लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय काम करायचं आहे जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता हा तुम्हाला मिळेल आणि इथून पुढे सगळे हप्ते तुम्हाला कायम मिळतील. आणि 1,00,000 रुपये कोणाला मिळणार, 20 लाख बहिणी कोणत्या आहेत ज्यांना वेगळं गिफ्ट मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बघूया नेमकं ते 1,00,000 रुपये कोणाला मिळणार आहेत. बघा, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तिला 1,01,000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे. तुम्हाला मी सांगितलं तर सोबत 1,00,000 रुपये मिळणार लाडक्या बहिणींना. तर ते कोणाला मिळणार आहे, जर पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीचा जन्म झाला तर तिला एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत. हिलाच लेक लाडकी योजना म्हणतात. लेक लाडकी योजना हिचा फॉर्म कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित डिटेल सांगतो. इथं बघा किती कसे मिळणार आहेत. तिचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, 12वीत गेल्यावर 8,000, 18 वर्ष पूर्ण झाले की 75,000 रुपये. अशा रीतीने 1,01,000 रुपये एवढा लाभ हा त्या लेकीला हा मिळणार आहे. तर तुमच्या घरात सुद्धा कोणी मुली असतील तर त्यांच्यासाठी पटकन अर्ज भरा. अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे. जेवढ्या लवकर अर्ज भराल तेवढ्या लवकर ही प्रक्रिया सुरू होऊन तुमच्या खात्यावरती पैसे येतील. आता बघा, मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी काय करायचं लागेल तुम्हाला मी सांगतोय. काय करायचं, तुम्हाला अंगणवाडीत जायचं आहे. अंगणवाडी का तुमची जवळची जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीत जाऊन त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे, तर तो भरून द्या. तर तुम्हाला सगळी माहिती ते भरून देतील. आता तुम्हाला म्हणते सांगितलं. आता बघा, आता 20 लाख लाडक्या बहिणींसाठी परत 1,00,000 रुपयांचं लाभ तिथं सरकार देत आहे. कारण महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत आणि ही 20 लाख घरे हे फक्त महिलांसाठी असणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी असणार आहेत. 20 लाख लाडक्या बहिणींसाठी ही घरे मंजूर झालेली आहेत. तर याचा जर फायदा अजून तुम्ही घेतला नसेल तर पटकन अर्ज करा. कसा अर्ज करायचा आहे सांगतोय. बघा, अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये करायचा आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या 2 ठिकाणी आपल्याला हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याचा हा तुम्ही GR बघू शकताय. हा GR आहे. इथं तुम्हाला बघा 1,20,000 ते 1,30,000 एवढे अनुदान हे दिले जात आहे. बघा, मी आत्ताच मोठ्या 2 घोषणा सांगितल्या तुम्हाला. 1,01,000 रुपये हे लेकीला आणि 1,20,000 रुपये हे बहिणींना. असे 2 मोठ्या योजना आता महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी सुरू आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर पटकन लाभ घ्या, नाहीतर तुम्हाला लाभ मिळणार नाही. शेजाऱ्यांना लाभ मिळेल, सगळ्याला मिळेल, परंतु तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, व्हिडिओ शेअर केल्यानंतर माहिती त्यांनाही मिळते ज्यांना हे माहीत नाही. सोबत आता आपण तुम्हाला सांगणार आहोत की शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे 24 फेब्रुवारीला PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा वाटप होणार आहे. आणि हा वाटप 12,000 रुपये आता झालेला आहे. पहिलं जे 6,000 रुपये होतं ते आता 12,000 रुपये लाडक्या शेतकऱ्यांना हे मिळणार आहेत. सोबतच त्यांना फार्मर ID सुद्धा इथं काढणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. फार्मर ID जे काढणार नाहीत त्यांना ते पैसे मिळणार नाहीत. ह्याचं लक्षात घ्यायचं तुम्हाला. बघा, सगळ्यात महत्त्वाच्या ह्या बातम्या आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो आहे, शिलाई मशीन योजना ही अशी योजना अजून तरी चालू झालेली नाही. तर कृपया करून कुठलाही मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला किंवा कुठला कॉल जर आला की शिलाई मशीनसाठी तुम्हाला एवढे पैसे भरायचे आहेत, तर असं काही नाही. शिलाई मशीन योजना बंद आहे. शिलाई मशीन योजना अजूनही चालू झालेली नाही. अशा कुठल्याही फसव्या अफवांवरती विश्वास ठेवू नये, कारण आपला चॅनल फक्त खरी माहिती देत असतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता बघा, आपण सांगणार आहोत की कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम आज सुरू होणार आहे. कोणत्या बँका असणार आहेत ते तुम्हाला सांगतोय. तुमचं बँक खातं कोणतं आहे ते तुम्ही कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करा. तुम्हाला कमेंट्समध्ये आम्ही सांगू की तुमच्या जिल्ह्यात आणि तुमच्या बँकेत पैसे येणार आहेत की नाही. बघा, जेवढे तुम्ही कमेंट्स कराल तेवढं आम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे का ते सांगायचं आहे, फेब्रुवारीचा हप्ता येईल, आणि तुम्हाला गॅसचा हप्ता आलेला आहे का हे सुद्धा सांगायचं आहे. कारण गॅसच्या हप्त्याचे वितरणसुद्धा आता लगेच सुरू होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. ज्या लाडक्या बहिणींचं गॅस सिलेंडरची EKYC झालेली असेल, जी लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता आलेला असेल, अशा सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे वाटप होणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा अभिनंदन. सर्व लाडक्या बहिणींचा जो काही शब्द दिला होता तो पाळलेला आहे. आता आपण बघूयात की 10 जिल्हे ते कोणते आहे जिथून हे सुरुवात होणार आहे. बघा,
तसं बघायला गेलं तर आज टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे. 1 वाजल्यापासून पुढे टप्पा होईल, 1 वाजता टप्पा सुरू होईल, कदाचित पुढे 2 ते 3 दिवस हे वाटप सुरू राहील. तर बघा, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, इकडे जर बघितलं तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव अशा महत्त्वाच्या, मुंबई अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप हे सुरू होईल. त्यामुळं तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट्समध्ये सांगा. आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे की नाही. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती आहे की खरी माहिती असते, त्यामुळं आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, बेल आयकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.